हाय हॅलो नमस्कार, मी आहे माय एफ एमचा RJ देवा. एक मुलाखतमध्ये सगळ्यांचं स्वागत. नुकताच पर्यावरण दिवस साजरा झालेला आहे आणि या अनुषंगाने मोकळा श्वास घेण्यासाठी, ग्लोबल वॉर्मिंग टाळण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा सारखे सामाजिक उपक्रम ठीक आहे, मात्र या प्रदूषणामुळे आपल्या वंध्यत्वावरती अर्थात मूल न होण्याच्या समस्येवरतीही परिणाम होतो आहे. हे तुम्हाला माहिती होतं का? नाही ना? याविषयी आज आपल्याला सविस्तर गप्पा करायच्या आहेत. या प्रदूषणाचे काय दुष्परिणाम होत आहेत फर्टिलिटीवरती, याविषयी गप्पा करण्यासाठी जळगावमधल्या सुप्रसिद्ध IVF सेंटरच्या संचालिका अर्थात प्रीत IVF क्लिनिकच्या संचालिका डॉक्टर प्रीती भरुडे मॅम आहेत आज आपल्यासोबत. मॅम खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार. थँक्यू. मला आज इथे बोलवल्याबद्दल फार फार धन्यवाद. आणि हा जो आपण आज विषय बोलणार आहोत तो समाजासाठी सध्या फारच गरजेचा विषय आहे आणि हल्ली टीनेजर्ससाठी हा सध्या खूपच महत्त्वाचा विषय आहे. नक्कीच. बरं मॅम, सगळ्यात पहिला प्रश्न अर्थात लग्न झाल्यानंतर नवविवाहित दाम्पत्यासाठी घरातल्या प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीचं एक वाक्य असतं, लवकरात लवकर पाळणा हलू द्या. मात्र इच्छा असतानाही मूल न होणं, ज्याला आपण शुद्ध मराठीत वंध्यत्व म्हणतो किंवा मग इंग्लिशमध्ये इनफर्टिलिटी, हे तिन्ही जरी वेगवेगळे शब्द असले अर्थ तोच आहे आणि समस्या मात्र तीच गंभीर होते आहे. याविषयी सगळ्यात पहिले तुमच्याकडून जाणून घ्यायचं की इनफर्टिलिटीचं प्रमाण हे का वाढतं आहे? बरोबर आहे. इनफर्टिलिटी सध्या सगळ्यात जास्त ऑन द राईज आहे. इनफर्टिलिटी आणि कॅन्सर हँड इन हँड सध्या फार वाढत आहेत. तर सगळ्यात आधी तर इनफर्टिलिटी वाढण्याचे भरपूर सारे लाईफस्टाईल रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत. जसं की वेळेवर न झोपणं, जंक फूड खाणं, मुलांचं सध्या उशिरा लग्न होणं करिअरमुळे किंवा इतर कुठल्याही कारणांमुळे, एज फॅक्टर, हा फार मोठे फॅक्टर्स आहेत जे सामाजिक प्रॉब्लेम बनलेत आता. बरोबर. त्याऐवजी मी सांगितल्याप्रमाणे स्मोकिंग, अल्कोहोल जे हल्ली आता अगदी सर्रास चालू असतं आणि इट हॅज बिकम अ ट्रेंड नाव. तर ते एक खूप मोठं कारण आहे वंध्यत्वाचं. प्लस स्ट्रेस, कारण करिअर म्हटलं की स्ट्रेस हा येतोच. तर स्ट्रेस सुद्धा एक खूप मेजर कारण आहे इनफर्टिलिटीचं. बरं. तुम्ही मगाशी बोलल्या त्याप्रमाणे तणाव, धूम्रपान किंवा मग दारू पिणे, ह्या सगळ्या गोष्टी तर माणूस स्वतःहून करतो, मात्र एअर पोल्युशन अशी गोष्ट आहे की जी आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये. त्याचाही दुष्परिणाम होतोय का आपल्या आयुष्यावरती किंवा फर्टिलिटीवरती? हो, ही फार अनफॉर्च्युनेट गोष्ट आहे की काही गोष्टी आहेत ज्या आपण टाळू शकतो आणि ह्या काही गोष्टी आहेत की आपण अगदीच टाळूच शकत नाही. तर त्याच्यासाठी एक मास आपल्याला काहीतरी इम्प्रूव्हमेंट करण्याची आणि पॉलिसी काढण्याची गरज असते. तर तुम्ही बोलल्याप्रमाणे बरोबर आहे, एअर पॉल्युशन सध्या फार जास्त त्रास देत आहे. ओव्हरऑल हेल्थवर तर प्रॉब्लेम आहेच, पण इनफर्टिलिटी सुद्धा कॉज करतं. पर्टिक्युलेट मॅटर 2.5 हे खूप जास्त इफेक्ट करतं तुमच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टमला. ते इस्ट्रोजेनिक, टेस्टोस्टेरॉन सारखंच वागतं आणि ते हा हार्मोन्सला इम्बॅलन्स करतं आणि मग त्याच्यामुळे तुमच्या एग्सची क्वालिटी, स्पर्म्सची क्वालिटी ही अफेक्ट होते. शुक्राणू बनण्याचा सुद्धा प्रॉब्लेम व्हायला लागलेला आहे. त्यामुळे एअर पोल्युशन आपण कमी करणं, झाडे लावणं हे खरंच खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. क्या बात आहे. म्हणजे अगदी असं दिसलेलं आहे की काही ज्या स्त्रिया किंवा कपल्स आहेत जे हायवेवर राहतात त्यांच्यामध्ये इन्फर्टिलिटीचं प्रमाण हे 4 टाइम्स जास्त आहे. बापरे. पण एवढ्या गोष्टींचा कोणी विचार करत नाही. तेच आहे आणि आजचा टॉपिक तेवढ्यासाठीच मी म्हणते की फार महत्वाचा आहे. बरं, एअर पोल्युशन सोबतच वॉटर पोल्युशन काय अफेक्ट करतं? वॉटर पोल्युशन मध्ये एक तर आपले इंडस्ट्रियल जे वेस्ट आहे त्याच्यामुळे वॉटर पोल्युशन वाढतंय आणि त्यामध्ये मेन हेवी मेटल्स म्हणजे लेड, मर्क्युरी हे सगळे फार दुष्परिणाम करतात ओव्हरऑल हेल्थवर. ॲज अ सेड की कॅन्सर वगैरे तर ते नंतर करतातच, लिव्हर, किडनी डॅमेज अफेक्ट होतच. पण त्याऐवजी ह्याच्यामध्ये जे फिश आपण कन्झ्युम करतो तर ह्या फिशेस सुद्धा हे लेड, मर्क्युरी कन्झ्युम करत असतात आणि त्याच फिश आपण खाते असतो. तर बऱ्याचदा प्रेग्नन्सीच्या ज्या म्हणजे प्रेग्नेंट असलेल्या ज्या फिमेल्स आहेत त्यांच्यामध्ये असं दिसून आलंय की त्यांच्या मुलांना न्यूरो डेव्हलपमेंटल प्रॉब्लेम्स होतात किंवा मग त्यांना बिहेवियरल इश्यूज व्हायला लागतात. मिसकॅरेज रेट फार हाय आहे, म्हणजे म्युटेशन्स होतात किंवा कंजेनेटल ॲनॉमलीज म्हणजे मुलांमधले विकार ते फार वाढलेले आहेत. बरं मॅम, आम्ही आधी ऐकायचो की महिलांमध्ये वंध्यत्वाचं प्रमाण होतं, मात्र काळ बदलल्यानुसार पुरुषांमध्येही हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतं आहे. तर याचं काय कारण? हो, सध्या पुरुषांमध्ये इन्फर्टिलिटी फार वाढती आहे आणि बऱ्याचदा आम्ही
पेशंट्स अगदी 1:1 रेशोला पाहतो. म्हणजे एका कपलमध्ये फिमेलला प्रॉब्लेम आहे तर दुसऱ्यामध्ये आपल्याला लगेच मेलमध्ये प्रॉब्लेम दिसायला लागतो आणि 30% ऑफ द कपलमध्ये दोघांनाही प्रॉब्लेम असतो. तर शुक्राणूची क्वालिटी, शुक्राणू बनण्याची क्षमता ही पुरुषांमध्ये कमी होण्याचे भरपूर कारण आहेत. त्यातलं एक सध्या आपला हा अग्रिकल्चरल एरिया असल्यामुळे पेस्टिसाइड्स खूप जास्त अफेक्ट करतात. काही पेस्टिसाइड्स ज्याच्यामध्ये कार्बामेट्स असतात, BPA आहे किंवा पायरेथ्रॉइड्स आहेत, असे जे पेस्टिसाइड्स आहेत ते स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे स्पर्म बनतानाच त्यांना अफेक्ट करायला लागतात. तर त्याचा आपण बरोबर उपयोग केला पाहिजे पेस्टिसाइडचा. हँड ग्लव्स वापरणं, गॉगल्स वापरणं, प्रॉपर टेक्निकने पेस्टिसाइड्स वापरणं हे फार गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की आपले जे शेतकरी आहेत ते कष्टाळू असतात पण ते स्वतःच्या बाबतीत फार हलगर्जीपणा करतात आणि त्यामुळे सध्या हे प्रमाण वाढतंय. सोबतच हीट एक्सपोजर म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगमुळे तर आहेच, पण एक्सरे रेडिएशन प्लस स्मोकिंग आणि त्याऐवजी मोबाईलचा फार जास्त उपयोग, रेडिएशन तिथूनही होणं, ह्या सगळ्या कारणांमुळे मेल्समध्ये सुद्धा स्पर्मॅटोजेनेसिसचा प्रॉब्लेम, स्पर्मची क्वालिटी कमी होणं हे खूप जास्त वाढलेलं आहे. बरं. आजकाल महिला ज्या मोठ्या प्रमाणात मेकअप करतात, कॉस्मेटिक प्रोडक्ट्स वापरतात, तर याचा पण त्यांच्या इनफर्टिलिटीवरती काही परिणाम करतायत का? किंवा प्लास्टिकचा अतिवापर होतो आहे, जे की काळाची गरज आहे प्लास्टिक संपवणं, या सगळ्या गोष्टी काय नक्की परिणाम करत आहेत? कॉस्मेटिक हा महिलांचा फार जवळचा विषय आहे, पण कॉस्मेटिकमुळे सुद्धा वंध्यत्व होऊ शकतं. कारण कॉस्मेटिक्समध्ये असे बरेचसे प्रोडक्ट्स असतात जे हार्मोनल इम्बॅलन्स करतात. आणि असं कित्येकदा मुली येतात आमच्याकडे, मॉडेल्स स्पेशली, त्यांच्यामध्ये फार दिसून येतं जे कॉस्मेटिकचा खूप जास्त वापर करतात. तसे बरेचसे केमिकल्स आहेत, जसे थालेट्स आहेत, पॅराबेन्स आहेत, जे अगदी आपल्या परफ्युम्समध्ये दिसतात, लोशन्समध्ये असतात अवेलेबल, सोप्समध्ये असतात. तर ते ह्याचा जे जास्त उपयोग करतात त्यांच्यामध्ये हे हार्मोनल डिसरप्शन, मेन्सेसचे प्रॉब्लेम, त्याच्यानंतर एग्स बनण्याचे प्रॉब्लेम आणि नंतर IVF ही फेलियर होण्याचे चान्सेस त्यामुळे वाढतात. तर कॉस्मेटिक्समध्ये ऑर्गॅनिक कॉस्मेटिक्स वापरणं किंवा तुम्ही लिपस्टिक यूज करताय तर लेड कमी असलेली लिपस्टिक किंवा ऑर्गॅनिक लिपस्टिक यूज करणं हे फार गरजेचं आहे. तर नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा पण कॉस्मेटिक वापरताय त्यामध्ये काय केमिकल्स आहेत हे नक्की पाहिलं पाहिजे. बरं. आणि प्लास्टिक्स बद्दल जे तुम्ही म्हणत होते, तर प्लास्टिक तर हा अगदी आपल्या जगण्यातला रुटीन भाग आहे. म्हणजे फूड कंटेनर्स म्हणा किंवा तुमचे आंघोळीसाठीच्या बकेट्स म्हणा किंवा खाण्यापिण्याचे जे पदार्थ आपल्याला बाहेरून येतात ते सुद्धा प्लास्टिक कंटेनर्समध्येच येतात. तर अशा प्रत्येक ठिकाणी प्लास्टिक वापरलं जातं. पण ह्या प्लास्टिकमधले जे केमिकल्स असतात त्यामुळे फक्तच इनफर्टिलिटी नाही तर वेगवेगळे प्रकारचे इतर हार्मोनल डिस्टर्बन्सेस पण होतात. त्यामुळे सध्या एंडोमेट्रियोसिस, PCOS, फायब्रॉइड्स हे फार जास्त दिसून येतात मुलींमध्ये. आणि PCOSचं प्रमाण तर इतकं जास्त आहे जंक फूड आणि हेच टॉक्सिन्समुळे. तर हे आपण कमी करणं फार सध्या काळाची गरज आहे. बरं, मग या सगळ्या मूल न होणाऱ्या दाम्पत्यासाठी नवसंजीवनी म्हणता येणारे IVF आहे ना, जळगाव सारख्या शहरामध्ये IVF आता कशा प्रकारे अत्याधुनिक सुविधांनी पुरवलं जात आहे किंवा कशा प्रकारे सक्सेस रेट जास्तीत जास्त साठी प्रयत्न केले जात आहेत? सगळ्यात आधी तर कोणत्याही गोष्टीला प्रिव्हेंट करणं खूप जास्त गरजेचं आहे. इट इज सेड की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. सो हे जे आपलं जे आजचं जे कोणी इंटरव्ह्यू ऐकेल तर त्यांनी आधी ह्या गोष्टी प्रिव्हेंट करण्यासाठी पाहिलं पाहिजे. कारण की हे जितकं आपण कमी करू, पर्यावरण तर त्याला हेल्प होईलच, सो आपल्याही पुढच्या पिढीला हेल्प होणार आहे. तरीही जर कोणालाही प्रॉब्लेम्स असतील, हार्मोनल डिस्टर्बन्सेस असतील, एक्सच्या क्वालिटीचे प्रॉब्लेम्स असतील किंवा मेलमध्ये स्पर्म क्वालिटीचे प्रॉब्लेम आहे किंवा अगदी शुक्राणू नसणं हे सुद्धा फार वाढलेलं आहे, तर त्यांनी नक्कीच येऊन गायनेकोलॉजिस्टला भेटावं. IVFच्या आपल्याकडे सगळ्या अत्याधुनिक सुविधा सध्या जळगावमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि त्या फार कमी दरात अवेलेबल आहेत. तर मी नक्कीच सांगेल की काहीही प्रॉब्लेम असल्यास डॉक्टरांना जाऊन भेटण्यासाठी संकोचू नका. कारण मी हे खूप नोटीस केलं आहे जळगावमध्ये की बऱ्याचदा पेशंट्स येतात,
त्यांना बाळही राहतं, पण ते राहिलं की मग ते पुढे सांगतही नाही आणि बऱ्याचदा ते IVF सेंटरला व्हिजिट देतही नाही आणि आम्हालाही सांगितलं जातं की आमच्या नातेवाईकांना हे सांगू नका किंवा बाहेर हे पडू देऊ नका. तर ते आपण अर्थातच नाही करत, पण IVF बद्दल एवढं जे बाळगून आहोत आपण की नाही सांगायचं, तर ते तसं नाही आहे. सध्या ती काळाची गरज झाली आणि तुम्हाला गरज असल्यास इतर ट्रीटमेंट तर घ्याच, पण IVF ची गरज असल्यास नक्की करा, कारण त्यामुळे खूप चांगला सक्सेस रेट मिळतो. वा वा, निश्चितच माझ्या मताने ही काळाची गरज आहे आणि त्यामध्ये कोणताही संकोच नसावा. पण आज गप्पा करून खूप छान वाटलं. जाता जाता सगळ्या जळगावकरांना काय एक महत्त्वाचा मेसेज द्याल? हो, सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपली लाईफस्टाईल सुधारली पाहिजे. वेळेवर झोपणं, वेळेवर उठणं आणि स्ट्रेस कमी घेणं, जंक फूड कमी करणं, हे सगळं खूप महत्त्वाचं आहे सध्याच्या टीनेजर्ससाठी. त्याऐवजी सुद्धा तुमचं स्मोकिंग, अल्कोहोल ह्या सगळ्यांना अगदी वगळलं पाहिजे. हीट एक्सपोजर कमी करण्यासाठी आपण सनस्क्रीन लावण्याऐवजी, कारण सनस्क्रीनमध्येही असे भरपूर केमिकल्स दिसतात, त्यामुळे सनस्क्रीनही तुम्ही चांगलं वापरा ज्यातून प्रॉब्लेम्स होण्याचे चान्सेस कमी असतात. म्हणजे झिंक ऑक्साईड किंवा टायटेनियम ऑक्साईड असलेलं सनस्क्रीन बेटर असतं, किंवा ते पूर्णच वगळता येईल. आपल्याला क्लोथिंग पूर्ण कपडे घालून सुद्धा आपल्याला UV रेडिएशन कमी करता येतं. सॉना बाथ्स, हॉट बाथ्स जे सध्या फार ऑन द राईज आहेत, तेही आपण कमी करू शकतो. अगदी लहान मुलांमध्ये म्हटलं तर डायपर्समुळे सुद्धा, कारण की उष्णता फार वाढते आणि डायपर्स आपण सतत लावून ठेवलेलं असतं मुलांना, तर त्याने सुद्धा स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे शुक्राणू बनतानाचे प्रॉब्लेम्स बऱ्याच मुलांमध्ये दिसून येतात. आणि ओव्हरऑल टोटल आपण हे सगळं जर केलं ना, तर सध्या जे मुलांमध्ये न्यूरो डेव्हलपमेंटल प्रॉब्लेम्स, बिहेवियरल इश्यूज दिसायला लागलेले आहेत, हे सगळंच कमी होईल. क्या बात आहे. नक्कीच माझ्या मताने आज प्रीती मॅम यांच्या बोलण्यातून एक गोष्ट समजलेली आहे की मूल न होण्याचं प्रमाण जे वाढतं आहे त्यासाठीचे भरपूर सारे घटक आहेत. मात्र या सगळ्यांना टाळायचं असेल तर नियमित व्यायाम किंवा चांगला आहार हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मूल न होणं हे त्या स्त्रीच्या हातात नाही, त्याच्यामध्ये पुरुषाचाही तेवढाच मोठा वाटा आहे, हेही आज समजलेलं आहे. तेव्हा अपेक्षा करतो की तुमच्याही अनेक प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतील आणि नक्कीच मॅम खूप छान वाटलं तुम्ही आल्यात आणि गप्पा केल्यात त्याबद्दल. थँक्यू सो मच. सो सुनते रहो 94.3 माय FM. चलो अच्छा सुनते हैं.